नमस्कार मैत्रिणींनो, हा माझा फर्स्ट किचन व्लॉग आहे. मी रुपाली अडगावकर. तुम्ही माझ्या फर्स्ट चॅनलला खूप जास्त सपोर्ट दिला आहे आणि माझ्या चॅनलवर आता 1200 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. तशाच प्रकारे मी हा दुसरा नवीन चॅनल ओपन केला आहे, जो आहे रुपाली अडगावकर किचन अँड व्लॉग चॅनल. या चॅनललाही तुम्ही असं सपोर्ट द्या अशी माझी इच्छा आहे. आजच्या या फर्स्ट व्लॉगमध्ये किचन व्लॉगमध्ये मी बनवला आहे गुळाचा चहा. तर आजची पहिली सुरुवात करायची म्हटलं तर गोड, म्हणूनच मी हा गुळाचा चहा बनवला आहे. तर चहा होतोय तोपर्यंत मी तुम्हाला चहाची रेसिपीसुद्धा सांगते. चहा हा जसा चहा असतो तसाच हा चहा बनवला आहे. फक्त मी या चहामध्ये गुलाबाच्या काही पाकळ्या ॲड केल्या आहेत, जेणेकरून सुवास छान येतो आणि चवही छान लागते. मी 1 कप पाणी यामध्ये घेतला आहे. हा चहा 2 लोकांसाठी मी बनवते आहे, त्यामुळे मी 2 चमचे अंदाजे यात गूळ टाकला आहे आणि वरतून मी त्यात चवेसाठी आलं किसून टाकते आहे. तर आता थोडासा याला उकळू देऊया आणि गुळाला पूर्ण विरघळून घेऊया. त्यानंतर मग आपण यात दूध टाकू शकतो. जर असंच यामध्ये दूध टाकलं तर हा चहा नक्की फाटेल. त्यामुळे या चहा बनवताना लक्ष देण्याची ही बाब आहे की गूळ पूर्ण विरघळून घ्यावा. गूळ विरघळला तर चहा फाटणार नाही. तर पाणी आता उकळलं आहे चहाचं. आता यात मी दूध टाकते आहे आणि हे दूध मी अंदाजे टाकलं आहे. हा चहा मी 2 लोकांसाठी बनवते आहे. तर आता इथे आपण 1 मिनिट या चहाला छान उकळी येऊ देऊ, जेणेकरून चहाची चव जी आहे ती वाढेल आणि तो कच्चा लागणार नाही. चहा आता मस्त उकळलेला आहे आणि पिण्यासाठी रेडी आहे. तर चला मैत्रिणींनो, मी आता चहा गाळून घेते. मस्त असा गुळाचा चहा रेडी आहे, जो बिलकुल फाटलेला नाही आहे आणि चवीला तर उत्तमच आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.